अजित पवार हे स्वतः पालकमंत्री आहेत, त्यांच्या घरामध्ये पण हे लग्न झाले. मी इतकी वैयक्तिक टीका केली नसती. त्यांच्याही घरात एक लग्न झालेलं आहे की. त्यांना कळत नाही एखाद्या मुलीच्या आई वडिलांवरती जेव्हा तिच्या मुलीला उन्हात उभं केलं जातं, रॅट पॉयझन खायला लावावं लागतं, प्रेग्नंट झाल्यानंतर तिच्या चारित्र्यावरती संशय घेतो, एक बाप म्हणून अजित पवारांना मनात काही येत नाही. ते फोनही करत नाहीत यांना. आणि हा कोण, हा जो कोण हगवणे त्याला सोडून दिलेला आहे, त्याला पकडता येत नाही. अजित पवारांनी फोन लावला तर काय मशाद आहे तिकडच्या, बिशाद आहे त्या पोलीस कमिशनरची किंवा त्या पोलिसांची की पकडणार नाहीत. पण अजित पवार तसं करत का नाहीयेत? मला अजित पवार नावाच्या वडिलांना, मला अजित पवार नावाच्या सासऱ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही काय करताय अंजलीजी? नाही, मला तो प्रश्न पडतो की एक तर अशी घटना झाल्याबरोबर एका मिनिटाच्या आत त्याचा राजीनामा नाही, त्याला बरखास्त करून त्याला शिक्षा द्या असं ऑफिशियल स्टेटमेंट या पक्षाने काढायला पाहिजे की हा माणूस युजलेस आहे, भिकारी आहे आणि अशी लोकांना स्ट्रॉंगेस्ट शिक्षा झाली पाहिजे असं एका मिनिटाच्या त्या पक्षाने म्हणायला पाहिजे. आणि म्हणून मला रुपाली चाकणकरांना पुन्हा, मी मगाशी त्या ज्या दुसऱ्या ठोंबरे आहेत त्यांना सांगितलं, आता रुपाली चाकणकरांना हात जोडून विनंती करते, या माणसाला पक्षात उचलून फेकून द्या.